फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात 10:30 ते सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत सरकारला निवेदन देण्यासाठी रोज रस्ता रोको केला जाणार. दर दिवस निवेदन दिले जाणार आहे. दर दिवस रस्ता रोको शांततेत केला जाणार आहे. 24 फेब्रुवारीपासून याची हे कायमस्वरूपी सलग राहणार आहे. हा निर्णय झालेला आहे. निवेदन देण्यासाठी सगळे सोयऱ्यांची नसता अंमलबजावणी सरकारनं करावी. आमच्या राजकीय नेत्यांनी मराठा समाजाच्या बद्दल या अधिवेशनात कुठलाही विषय काढला नाही. म्हणजे दुसरा मुद्दा सांगतोय, कुठलाही विषय न काढल्यामुळं राजकीय आमदारांनी यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली असं एक मराठा समाजाच्या मनात शंका पसरलेली. त्यामुळे त्यांनी आमच्या दारात आता येऊ नये, गावात आमच्या म्हणजे दारात सुद्धा येऊ नये. हाही दुसरा विषय आम्ही आंदोलनाचा घेतलेला आहे. तिसरं, निवडणूक मराठा समाजाचं आरक्षण मिळूपर्यंत घेऊ नये, कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 2-2 वर्षापासून याने घेतलेले नाहीत. तर हा ज्वलंत मुद्दा एक मोठ्या समाजाचा त्याबाबतही झाले, कारण आम्ही आदर्श आचारसंहितेचा आदर करतोय आणि आम्हाला आदरच करायचा. त्यामुळे सरकारनं आणि निवडणूक आयोगानं ज्यांच्या हातात असेल त्यांनी हा निर्णय घेऊ नये. 1 मार्च रोजी म्हणजे हे बाकीचे आंदोलन सलग सुरू राहणार, पण 1 रोजी आमचे वयोवृद्ध माणसं, आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून जे काय असतील, आता किती ते कसं होतंय तर महाराष्ट्रभरातून मराठा माणसं हे लेकरं, या लेकरांना न्याय मिळावा म्हणून वृद्ध माणसं, माता माऊल्या सुद्धा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. हाही विषयाचा झाला. जर कोणाच्या जीवितास काही धोका झाला उपोषणादारामध्ये, याच्या स्पष्टपणानं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेब आणि अजितदादा दोन्ही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत. नसता मग आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी हे झाले. आणि 1 तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, खासदार, माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वालीत बैठकीला यावं. विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची, ओबीसी बांधवांची सुद्धा, बाकीच्या जाती इतर धर्मांचे सुद्धा आमदार मंत्री महोदय येऊ शकते. काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी. ही 4था मुद्दा झालेला आहे. राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही. आंदोलकाला, निष्पाप आंदोलकांना गुंतवायचा प्रयत्न करायचा नाही. कोणाला दादागिरी सुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं, कार्यकर्त्यानं करायची नाही. केली तर नाविलाजानं मग आम्हाला सुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार. जर एखाद्या मुलाला, निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला, कोणी दुसऱ्यानंच काही केलं, आम्ही शांततेत आंदोलन करतोय, त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठे सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने उभा राहून सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करतात ही जाब सुद्धा विचारला जाणार आहे. त्यानंतर 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने एक मोठं माननीय कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिस समोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिले जाणार आहे. पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीने हा रस्ता रोको केला जाणार आहे. पूर्ण मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण गाव जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत. आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन असणारे सगळ्या सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारे तात्काळ लगेच. दुसरे मागणार असणारे अंतर्वालीसह राज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही एक मागणी असणार आहे. हे निवेदन दिलं जाणार आहे दर दिवस आणि तेच आंदोलन असणार आहे. हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं. 1881ची जनगणना घेण्यात यावी. 1901ची जनगणनेचे पुरावे घेण्यात यावे. बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट, सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादच्या ज्या 25 खोल्या पुराव्याच्या सापडल्या होत्या त्याबाबतची भूमिका आणि ही मागणी घेण्यात यावं म्हणून तात्काळ. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी. मराठवाड्यात नोंदी सापडाव्यात याबाबतही ती मागणी असणार आहे. निवेदन देताना आंदोलन यासाठी असणार आहे दर दिवसचं पण आणि 3 मार्चचं पण. 50% आत म्हणजे जे 10% आरक्षण दिलंय ते जर मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज काय. मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा
50% आत घ्यायला पाहिजे. वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय, ही पण मागणी त्यात असणार आहे. की आज आणि उद्या या 2 दिवसात किमान सरकारनं काय हरकती काय ते बघून या 2 दिवसात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी, याबाबतही मागणी केलेली आहे. कारण 24 फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होतं आपलं, जे आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार आहे. प्रत्येक जण मात्र आपण आपल्या गावात रस्ता रोको करणारे, आपण आपले गावं सांभाळायचे, आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची. एकजुटीची शक्ती मात्र फक्त 3 मार्चला दाखवायची. आणि 1 मार्चला महाराष्ट्रभरातले जे काय असतील 2, 5, 25, 20, 1000, 500 जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा, म्हातारे माणसं, माता माऊली सुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे. आता किती येत आहे त्याचा आज आकडा नाही सांगतात. अशा ह्या मागण्या असणार आहे. आणि 3 तारखेला जो राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणार आहे, त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबजावणी, तर मग मुंबईकडं पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार, यासाठी बैठक होणार आहे. किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचंय का, पहिला टप्पा झाल्याच्या नंतर दुसरा मुंबईकडे टप्पा घ्यायचा का वेगळं करायचं, याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचंय? या राज्यव्यापी